तर मला जायचं चंद्रकांत वानखेडेंकडे. वानखेडे सर, आत्ता जसं साबळे सर म्हणाले की दोन महत्त्वाचे मुद्दे त्यांनी मांडले की एक तर हवामान अंदाजाची जी काही अचूकता आहे ती जर अधिक आपल्याला प्रभावीपणे राबवायची असेल तर कृषी सल्ला सेवा केंद्र जी आहेत ती बळकट करायला लागतील, सक्षम करायला लागतील. आणि दुसरं म्हणजे पीक विमा योजनेचा त्यांनी मुद्दा मांडला. खरंच पीक विमा योजना जर प्रभावीपणे अंमलात आणली तर हे सगळे जे काही नुकसानीचे आपल्याला ज्या घटना आपल्याला पाहायला मिळतात त्या आटोक्यात येतील असं वाटतं का? आणि पीक विमा योजना म्हणत असताना नेमकी कोणती पिकं त्यामध्ये इन्क्लूड केलेली असतील? याच्यामध्ये एक मुद्दा असा आहे की पीक विमा योजना हे शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी आहे की कंपन्यांची तिजोरी भरण्यासाठी आहे याचा एक विचार केला पाहिजे. दुर्दैवाने आपल्या देशामध्ये शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी होत असताना होतात शेतकऱ्यांच्या हिताच्या, पण म्हणजे प्रत्यक्षात त्या राबवल्या जातात कंपन्यांच्या हिताच्या. या सगळ्या याच्यामध्ये एक मला कळत नाही की या देशामध्ये कृषीप्रधान देश आहे वगैरे वगैरे सगळं भाषा करायची. 60 वर्षामध्ये पहिल्यांदा राष्ट्रीय शेतकरी आयोग स्थापन झाला डॉक्टर स्वामीनाथनच्या अध्यक्षतेखाली. ज्यावेळेस 6वं वेतन आयोगाचा अहवाल टेबलवर पटलावर होता त्याच वेळेस राष्ट्रीय शेतकरी आयोगाचाही अहवाल होता. 2006 जो अहवाल सादर झाला तो 2014 उजाडतं आणि त्याची अंमलबजावणी होत नाही. याच्यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय शेतकरी आयोगाने हे म्हटलं होतं की याच्या पुढे शेतकऱ्याच्या उत्पादन वाढीचा विचार करण्यापेक्षा त्याच्या उत्पन्न वाढीचा विचार करावा आणि त्याच्यासाठी नॅशनल फार्मर इन्कम कमिशन स्थापावं. मूळ मुद्दा असा आहे की सरकार बदललं, त्यांनी त्याचा विचार केला नाही आणि नवीन सरकार आलं आणि नवीन सरकार आता या बजेटमध्ये 7व्या वेतन आयोगाची गोष्ट करते आहे, पण जो 6व्या वेतन आयोगाच्या वेळेस राष्ट्रीय शेतकरी आयोगाचा अहवाल आहे तो तसाच दाबून ठेवते. हे सगळं जेव्हा आपण पाहतो तेव्हा असं खरंच शेतकऱ्यांना मरण्यापासून वाचवायचं आहे का, की या खोकनाड गोष्टी ज्या आपल्या नेहमीच्या चाललेल्या आहेत, वर्षानुवर्ष पीक विमा योजना म्हणायचं आणि त्याच्यामध्ये अशा काही त्रुटी ठेवायची की त्याचा प्रत्यक्ष फायदा शेतकऱ्यांना मिळणार नाही हे दिसतं आहे, वास्तव आहे. आणि मग शेतकऱ्यांच्या नावाने करायचं, कंपन्यांची घरं भरायची. आणि या सगळ्या याचा मूळ मुद्दा असा आहे की हे करायला पाहिजे, कधी करायला पाहिजे, केव्हा करणार आहात आणि कोण करणार आहे. आणि 60 वर्षामध्ये पहिला अहवाल येतो आणि तो अहवाल सुद्धा त्याची अंमलबजावणी होत नाही, तो कचऱ्याच्या पेटीमध्ये पडलेला आहे. की जेव्हा शेतकरी आत्महत्या करतायत तर मूळ मुद्दा असा आहे की हे करायला पाहिजे. आणि ही आता परिभाषा आणि ह्या सगळ्या बोलाचाचं भातन बोलाचीचं कडी जेवून या तृप्त कोण झाला हे आता खूप झालेलं आहे. अगदी महत्वाचा मुद्दा सर तुम्ही उपस्थित करता की बोलाची कडी फक्त ही मर्यादित राहू नये. तुम्ही मुद्दा जो मांडलाय की राष्ट्रीय शेतकरी आयोगाचा अहवाल 2006 साली सादर झाला पण अजून अंमलबजावणी नाही. भाजपचे बाळासाहेब मोरे आपल्यासोबत आहेत. बाळासाहेब मोरे, तुम्ही स्वतः शेतकरी आहात. ज्या पोटतिडकीने बाकी सगळे लोक बोलतायत आता या सगळ्या आपल्या टॉक शो मध्ये, हा मुद्दा घेऊन तुम्ही स्वतः सत्ताधारी असल्यामुळे सरकारकडे हा आग्रह धरणार का? जे शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून चांगले मुद्दे आहेत ते मुद्द्याबद्दल निश्चितपणे आम्ही सरकारकडे आग्रह धरणारच आहे. आणि दुसरी गोष्ट, आत्ताच जे साहेबांनी इथं बोलले, साबळे साहेबांनी, की हवामान खात्याच्या अंदाजानुसार हवामान खात्याचे कितीही सक्षम यंत्रणा बसवल्या तरी सुद्धा अचूक अंदाज हे शेतकऱ्यांच्या कुठं नैसर्गिक आपत्ती हे येऊ शकणार नाही. त्यामुळं सरकारला माझी उद्याच माननीय मुख्यमंत्र्यांना आणि नाताभाऊ खडसे कृषी मंत्र्यांना आणि आमचे भाजपाचे नेते आदरणीय विनोद तावडे, पंकजाताई, सुधीर भाऊ या सर्व नेते मंडळीला माझं विनंती निवेदन राहणार आहे की या राज्यातल्या संपूर्ण शेती क्षेत्रावर तुम्ही पीक विमा उतरा. जिथं कुठं नैसर्गिक आपत्ती येईल तिथल्या शेतकऱ्याला ते पीक विम्याचं तात्काळ त्याला मदत दिली जाईल. आज सरकार कितीही जरी मदत केलं तर शेतकऱ्याचं जे उत्पादन होणारं माल आहे तेवढं मदत कुठलंही सरकार देऊ शकत नाही आणि ते शेतकऱ्याला मिळू शकत नाही आणि शेतकऱ्याचं समाधान होऊ शकत नाही हे मला समजतंय. कारण का आता माझे 18 एकर द्राक्ष आहे, त्याच्यामध्ये जवळजवळ 60-65 लाखाची द्राक्ष होते, तेवढी तरी मदत मिळू शकत नाही. त्यामुळे जर पीक विमा उचललं, सगळ्या क्षेत्रावर जर पीक विमा उतरलं तर निश्चितपणे या पीक विम्याच्या माध्यमातून अगदी बरोबर आहे. पीक विम्यासाठी तुम्ही आग्रह तुमच्या सगळ्या नेत्यांकडे, वरिष्ठ नेत्यांकडे करालच, पण फक्त मागणी करू नका, त्याचा पाठपुरावा करा आणि ते अंमलात येईल असं पहा. हाच मुद्दा घेऊन आता मी शेवटचा प्रश्न घेऊन आमच्या संदीप भुजबळकडे येणार आहे. संदीप, आता सगळी ही चर्चा तू ऐकलेली आहेस. एकूणच आपली शेती व्यवस्था जर आणखीन बळकट करायची असेल तर शेवटच्या 1 मिनिटामध्ये तू काय सांगशील? दुर्गेश, खूप दीर्घकालीन धोरण डोळ्यासमोर ठेवून केंद्र आणि राज्य सरकारला वाटचाल करावी लागणार आहे. प्रशासनाला, संशोधकांना आजवरची जी त्यांनी काही म्हणजे आपण
त्यांनी कमी काम केलं असतलं म्हणण्याचा भाग नाही, पण जे हवामान बदलाचं जे गंभीर संकट येणाऱ्या काळामध्ये आलेलंच आहे आपल्या दरवाज्यावरती, तर त्या अनुषंगानं धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी अतिशय तत्परतेनं कामाला लागावं लागणार आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत असेल, शेतकऱ्यांना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हमी भावाचं कवच असेल, गाव पातळीवरती त्यांना सुविधा देणं असेल आणि शेतकऱ्यांच्या शेतीचा उत्पादन खर्च जो प्रचंड वाढत चाललेला आहे त्याच्यातनं शेतकऱ्याला कुठंतरी म्हणण्यापेक्षा एक मोठा रिलीफ देण्यासारखं धोरण आखणं अतिशय गरजेचं होऊन बसलं आहे. कोरडवाहू शेतकऱ्याला आपण आजही आबाळाच्या म्हणजे आपण अगदी वाऱ्यावरती सोडून दिलेलं आहे, वर्षानुवर्ष त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. त्याच्याकडे अतिशय गंभीरपणानं लक्ष देणं गरजेचं आहे. बरोबर आहे. शेतकऱ्यांकडे एकूणच मग तो कोरडवाहू असेल, नाहीतर बागायती असेल, नाहीतर जिरायती असेल, कुठलाही शेतकरी, प्रत्येक शेतकऱ्याचं जे काही मागण्या आहेत, त्याचं जे काही दुःख आहे आणि त्या कुठल्या परिस्थितीमध्ये आपला शेतकरी खरं म्हणजे शेती करतो आहे हे सरकारनं डोळे उघडे ठेवून पाहायला पाहिजे. आणि या सगळ्या परिस्थितीवरती मग अवकाळी असेल, दुष्काळी असेल, गारपीट असेल, कोणतीही स्थिती असेल, हवामानामध्ये जर बदल होत असतील, मान्सूनचा पॅटर्न जरी बदलत असेल, तरी आपला शेतकरी स्वतःच्या पायावरती खंबीरपणे उभा राहील असा बळकट पाया निर्माण करण्याची क्षमता सरकारनं आता खरं म्हणजे अंमलात आणली पाहिजे. जाता जाता हनुमंत चांदगुडे नावाचा आमचा एक कविमित्र जो आहे बारामतीतला, सुप्यातला, तो शेतकरी कवी आहे, तो असं म्हणतो, त्याच्या आशावादावरती आपण आज हा कार्यक्रम संपूया. तो असं म्हणतो की काळ्या मातीत रुजल्या काळजाच्या संवेदना, काळ्या मातीत रुजल्या काळजाच्या संवेदना, नाडा सोंदूर मोठचा थारोळ्यात गातो कणा, ओला सांगावा पाटाचा दंडा दंडात धाडतो, दिला शब्द पाळताना दुःख बांधाला गाडतो. हे दुःख बांधाला गाडून शेतकऱ्यानं, बळीराजांना खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. याच आशावादावरती आज आपण इथेच थांबूयात. उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.